तर आपण आज चर्चा करणार आहे की वन अहवाल. वन अहवाल काय असतो बघा. प्रत्येक सरकारी जॉब मध्ये ह्याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स विचारला जातो, त्याच्यामुळे हा आज आपण याच्यात टॉपिक ऍड करतोय. ह्याच्यावर आपण पूर्ण चर्चा करू. कोणत्या ह्याच्यातलं वाचलं पाहिजे, कोणतं नाही वाचलं पाहिजे, एक्झामला काय विचारू शकतात, आपण पूर्ण याच्यावर आज चर्चा करूया. तर बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे बाबा हा जो वन अहवाल आहे कोण साजरा करतो? आपला वनमंत्री. वनमंत्री कोण आहे? जलवायू परिवर्तन मंत्री आणि पर्यावरण मंत्री एकच आहे. एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, ही डेट कुठली चालू आहे सध्या? 2025 डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे. तर त्याच्यानुसार भूपेंद्र यादव हे पर्यावरण, वन, जलवायू आणि परिवहन मंत्री हेच कोण आहेत? भूपेंद्र यादव आहेत. क्वेश्चन मध्ये आला तर तुम्हाला हे टिक भूपेंद्र यादवला होईल. हा तुमचा एक इम्पॉर्टंट एमसीक्यू बनतोय. नेक्स्ट, त्याच्यानंतर बाबा हे वन अहवाल असतात, ठीक आहे. ह्यांच्या कोणत्या छोट्या छोट्या म्हणजे मेन इम्पॉर्टंट शाखा असतील त्या म्हणजे बघा ISFR. हा ओके बघा ISFR, त्याच्यानंतर FSI आणि त्याच्यानंतर NDC. ह्या तीनचा आपण थोडीशी माहिती घेऊ. हे आहेत काय? एक्झाम्पल, जर तुम्हाला समजा की ISFR हे कोणत्या रिलेटेड वर्क करतं, तुम्हाला सिंपल आलं पाहिजे. वन म्हणा, वनाबद्दलच येणार, ठीक आहे. वनांच्या बद्दल म्हणा, पर्यावरण म्हणा, ह्याच्याबद्दल तुमचा टिक पाहिजे. तर ह्या ज्या संस्था आहेत त्या कशा रिलेटेड वर्क करतील ते तुम्हाला पाहिजेत. तर ह्याचा बघा इंडियन सर्वे फॉरेस्ट रिपोर्ट, ठीक आहे. नाहीतर इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, ठीक आहे. इंडियन स्टेट हा एक प्रकारे बघा इथंच ह्याचा फुल फॉर्म. ओके, इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट. FSI फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, ठीक आहे. भारतीय वन सर्वेक्षण सुद्धा असं म्हटलं जातं. आतापर्यंत हे कळलं. NDC आता तुम्हाला सांगतो, नॅशनली डिटरमाइन कॉन्ट्रीब्युशन, ठीक आहे. तर ह्याचा फुल फॉर्म नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन आहे. ही जी संस्था आहे ती राष्ट्रीय पातळीवर वर्क करते, ठीक आहे. ह्याच्याबद्दल प्रश्न येईल का नाही ते माहित नाही, पण ह्याचं पॅरिस ह्याची हे कराराअंतर्गत हे वचनबद्धता आहे. भारताचे लक्षात ठेवा 2030 पर्यंत कार्बन जप्तीचे उद्दिष्ट आहे. म्हणजे कार्बनची जे आहे म्हणजे 2030 लक्षात ठेवा, 2030 आणि कार्बन, ठीक आहे. 2030 आणि तुमचं कार्बन, ह्याच्यावर एक MCQ येईल. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हा एक लक्षात ठेवा, पॅरिस कुठली? NDC कंपनी पॅरिस करारागत अंतर्गत आहे. हा इम्पॉर्टंट तुमचा टॉपिक बनतोय. परत अजून एक FSI भारतीय वन सर्वेक्षण कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली आहे? 1987 पासून. आतापर्यंत तुम्हाला समजलं. ह्याच्यापेक्षा ह्याच्या बाहेरचं काही तुम्हाला विचारलं जाणार नाही. ह्याच्यातून तरी अजून एक इम्पॉर्टंट की प्रत्येक 2 वर्षानंतर अहवाल येतो. म्हणजे जसं की 1987 ला आला तर 1989 ला येणार, 1991 ला येणार, मग 1993 ला येणार. असं करत करत आतापर्यंत बघा तुम्हाला सांगतो, आपल्या लेटेस्ट अहवाल 2019, 2021, 2023. आता 25चा अहवाल 2026च्या डिसेंबरच्या आसपास दिला जाईल. त्याच्यामुळे तुमचं GK काय वाढणार नाही. तुम्हाला जो पण अहवाल आहे 21 आणि 23चाच करायचा आहे सध्या तरी. त्याच्यावर आपण चर्चा करू की बाबा या अहवालात काय झालं, काय नाही झालं. हे बघा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पर्यावरण, वने आणि हवामान मंत्री भूपेंद्र यादव हा एक MCQ बनेल. 21 डिसेंबर 2024. हा आता इथे एक हा इम्पॉर्टंट येतोय, हा टॉपिक देहरादून, ठीक आहे. हा एक तुमचं देहरादून आलं पाहिजे लक्षात तुमच्या. भारतीय वन स्थिती अहवाल जाहीर केला. बस सिंपल होतं. 23चा अहवाल होता हा. 2023चा अहवालची आपण गोष्ट करणार आहे आज. तो 24 मध्ये अहवाल साजरा केला. बस सिंपल. ह्याच्याशिवाय काही दुसरं काय अजूनपर्यंत ह्यांनी काही सांगितलेलं नाहीये.
पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, तुम्हाला हा लक्षातच पाहिजे, भूपेंद्र यादव. चला ठीक आहे, देहरादून जाहीर केला. 1987 पासून फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे FSI दर 2 वर्षांनी अहवाल प्रकाशित केला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक 2 वर्षानंतर हा अहवाल साजरा केला जातो. पण तुम्हाला सांगतो या अहवालात काय असतं की बाबा तुमची जंगलाची कुठं कमी झाली, कुठं वाढ झाली, कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना, कुठल्या राज्यात जास्त वने केली, बांबूची शहरांची काय काटेरी वन, ह्या सगळ्या गोष्टींची तुमची चर्चा केली जाते. पण हा लक्षात करा, अरे या अहवालाच जसं की झाडे म्हणा, हे कसं मोजमाप केली जाते, आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया. तर बघा आता हे बघा, रिमोट सेंटिंग उपग्रहाच्या म्हणजे रिमोट सेट म्हणजे एक उपग्रह असतो वरती, ते उपग्रह बघतं आणि त्याच्याद्वारे आपला हा सर्वे दिला जातो. पण त्याच्यासाठी जास्त प्रमाणात वापरलं जातं LIS-3. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एक मोडीस टेरा एक्वा. ठीक आहे, आता हे जे आहे ते इस्रो. ठीक आहे, इस्रो काय आहे, सर्च करा, गुगलला करा, माहिती नसेल तर. इस्रो खरंच इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला याची माहिती पाहिजे. इस्रो काय मी सांगणार सुद्धा नाही. हे टेरा एक्वा काय करतं, जे जंगलमध्ये आग लागलेली रिपोर्ट आहे ना, हे ऍक्च्युली हे काम करतं. मोडीस टेरा एक्वा प्रोबेबली ह्याचं काम करतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एक रिसॅट 1 म्हणून पण एक उपग्रह असतो. ठीक आहे, रिसॅट एक उपग्रह असतो. हा काय करतो, जे हवामानातील बदल म्हणा, जंगलावरती अचानक ढग जास्त आली म्हणा, तिथं जास्त पाऊस पडायची क्षमता आहे म्हणा, या गोष्टी रिसॅट 1 उपग्रह सांगतो. आता बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगतो, हा एकही उपग्रह तुम्हाला क्वेश्चनला विचारला जाणार नाही. पण मी काय सांगितलं की तुमचे एक जीके वाढव बाबा, हे उपग्रह कसं सांगता, हा तुमचा मी एक छोटासा डाऊट सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट आपण क्वेश्चनिंग कडे जाऊ आता. ठीक आहे, काय विचारलं जाऊ शकतं काय नाही बघा. अहवालातील ठळक मुद्दे आपण आता बघूया. ठीक आहे, अहवालात जे ठळक मुद्दे झाले ते बघू. बघा, एकूण वन आणि वृक्षाधन 8,27,355. 8,27,357. ठीक आहे, त्याच्यानंतर 25.70% प्रमाण आहे. हे इम्पॉर्टंट मध्ये जाईल. आता ह्याला तर तुम्हाला पाठच करावे लागेल. ठीक आहे, आणि वन क्षेत्राचे क्षेत्रफळ 21.76% आणि वन छदनाचे क्षेत्रफळ 1,12,014 किलोमीटर आणि ह्याची 3.41%. ठीक आहे, आता बघा, सर्वाधिक वन क्षेत्र असलेल्या यादीत आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे, सध्या 10व्या स्थानी आहे. आणि पहिल्या स्थानी आहे तुमचा रशिया. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन येतोय पहिल्याला आणि 10व्याला. बघा, रशिया, भारत. आता हे लक्षात कसं ठेवणार, एक्झाम्पल. आता तुम्हाला माहिती आहे रशिया आणि भारत आपले भाऊ आहेत, बरोबर. पण रशिया आपल्यापेक्षा 10 पट स्ट्रॉंग आहे. किती पट स्ट्रॉंग आहे, 10 पट. म्हणून पहिला आणि आपला आहे 10वा. ही गोष्ट लक्षात ठेवा, रशिया पहिल्यावर आहे आणि भारत हा आपला 10व्या स्थानावरती आहे. ओके, समजलं तुम्हाला. 2021च्या तुलनेत हा तुलनाचा प्रश्न बघा, लई इम्पॉर्टंट आहे हा, थोडी लक्षात ठेवा, लाईन लिहून ठेवा. देशातील 21 वन क्षेत्रामध्ये 1445 स्क्वेअर किलोमीटरची वाढ झालेली आहे. तुम्हाला आता हा चार्ट दिसतोय, बरोबर. आता ह्याच्यामधलं काय काय लक्षात पाहिजे तुमच्या. ठीक आहे, आपण ह्याच्यावर चर्चा करू. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट तुमची हे लक्षात पाहिजे, त्याच्यानंतर हे सुद्धा लक्षात पाहिजे. आता हे तुम्ही लिहून घ्या एका वहीवरती आणि डेली सॅटर्डेला वाचा. ठीक आहे, वन क्षेत्राचे क्षेत्रफळ 21.76% हे लक्षात ठेवा. ह्याच्यात टक्केवारी लक्षात ठेवा. चौरस किलोमीटर जरी नसलं तर ही टक्केवारी मॅटर करते. हे एखाद्या वेळेस विचारलं जाणार नाही एक सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये. पण जर तुम्ही MPSC साठी बघत असेल तर हे सुद्धा तुमच्या लक्षात पाहिजे. हा तुमचा टॉपिक इम्पॉर्टंट राहील, कारण की रशियाचे असं विचारलं जाऊ शकतो, वन क्षेत्र असलेल्या देशांमध्ये सर्वात उच्च स्थानावरील कोणता देश आहे. तिथं येईन ऑप्शन मध्ये रशिया, तुम्हाला टिक करावं लागेल. भारताचा वन क्षेत्र असलेल्या देशांमध्ये यादीत कितवा क्रमांक असू शकतो,
तर तुम्हाला तिथं 10वं हे टिक करावं लागेल. ओके, आतापर्यंत समजलं. त्याच्यानंतरचं काय एवढं तुम्ही आता सध्या रीड करायची गरज नाहीये. ओके, आता थोडीशी आपण चर्चा करूया की बाबा आता तुम्हाला एक सांगतो की हा तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आणि हार्ड टॉपिक म्हणता येईल. हे तुम्हाला पाठ करावं लागेल. काय करावं लागेल? पाठ करावं लागेल. बघा, वन आणि वृक्षाच्छादनात सर्वाधिक वन आणि क्षेत्र इथं फरक आहे. म्हणजे समजते का? क्षेत्र वेगळं झालं आणि दन वेगळं झालं. ठीक आहे, क्षेत्र म्हणजे एरिया असतो आणि वन वृक्ष क्षेत्र म्हणजे काय झालं एक प्रकारे की तुमची ती वनांची संख्या झाली आणि क्षेत्र म्हणजे ज्याच्यावर लागले गेलेली वन आहेत त्याची ती एरिया झाला. म्हणजे एक प्रकारे समजा ही जमीन आहे आणि त्याच्यावर झाडं लागले. ही जी खालची जमीन आहे वनांना दिलेली ती क्षेत्रमध्ये येते आणि जी वरची झाडं आहेत ते ह्याच्यामध्ये येतात वन आणि वृक्षाच्छादनात. थोडं बोलायला प्रोनाऊन्स होईना माझ्याकडून, पण ठीक आहे, पण ऍक्च्युली तिथूनच होऊन जाईल. आता बघा, सगळ्यात भारी, आता लक्षात कसं ठेवणार थोडं बघा. जर क्षेत्र नाही विचारलं आणि सर्वाधिक वाढ जी झाली ती छत्तीसगडला झाली. आता तुम्हाला माहिती आहे छत्तीसगड म्हणजे तुम्हाला एरिया माहितीच असेल, जरा नक्षल एरिया पण आपण म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, छत्तीसगड मध्ये काय झालं, छत्तीसगड मध्ये नाही का जरा नक्षली एरियावाल्यांनी काय केलं बाबा, जंगल तोडून दिली नाही. एकदम नाही का आता नारा घेतला बाबा आपण तोडून देणार नाही शेवटी जंगलांना, त्याच्यामुळे वाढ झाली असू शकते. असं आपण डोक्यात लक्षात ठेवायचं बाबा. ह्यांनी काय झाडं लावली, जी तोडणारे लोक असतात त्यांनी तोडून दिली नाही आणि ह्यांनी झाडं लावली असतील. कारण छत्तीसगड तुम्हाला माहिती नक्सल एरिया आहे. ठीक आहे, आणि आता बघा सगळ्यात घट कुठं झाली? मध्य प्रदेशला. ओके, मध्य प्रदेश. आणि दोन्ही पण बघा, आपले जे महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्र आपला एक्झाम्पल, इथं मध्य प्रदेश चिटकूनच. ठीक आहे, आणि इकडच आपला छत्तीसगड आहे. म्हणजे आपल्या दोन्ही चिटकून असलेल्या राज्यांमध्ये वाढ पण झाली आणि कमी पण झाली. ही एक ट्रिक लक्षात ठेवा की बाबा आपल्या महाराष्ट्राला चिटकूनच असणाऱ्या राज्यांची एक क्षेत्रात वाढ झाली आणि एकात घट झाली. घट म्हणजे कमी होणे. आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला माहिती पाहिजे की घट जरी झाली असली, क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये जागा जास्त आहे. आपल्या वनांसाठी तुम्हाला जास्त जागा कुठे आहे? एमपी मध्ये आहे, मध्य प्रदेश मध्ये आहे. तर मध्य प्रदेश हे क्षेत्र टॉपला आहे. आता तुम्ही सगळ्यांचं कुठं एक एक नंबर केला. ओके, तुम्ही जर बघितलं आपला महाराष्ट्र हा इथं 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे क्षेत्राच्या मुकाबल्याने महाराष्ट्र हा आपला 3ऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत अनालिसिस नुसार तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचे चार्ट मधून की बाबा जिथं सर्वाधिक वाढ आणि कमी झाली आहे ते महाराष्ट्राच्या साईडला चिटकणारी 2 राज्य आहेत. एक छत्तीसगड आहे, तिथल्या नक्षलीवाल्यांनी त्यांची झाडं कापून दिली नाही, झाडं लावली म्हणून तिथं वाढ झाली. आणि मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी क्षेत्र जास्त असून तिथंच तुमची घट झालेली आहे. तुम्ही हे तिथं लक्षात ठेवणार. ठीक आहे, आतापर्यंत आपण या गोष्टीने ह्या गोष्टीचा अख्खा आराखडा केलेला आहे. सेकंड वाले राज्य एमपीएससी म्हणा, तलाठी म्हणा, त्यांना दुसरं राज्य पाठ करावं लागेल. जर फॉरेस्ट गार्ड देत असेल, सिंपल सरळ सेवा देत असेल, तुम्हाला पहिलं आणि 3रं पाठ करणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपण की आता लक्षात ठेवा, जिथं म्हणतात ना बघा, आता वन क्षेत्रात सर्वाधिक वाढ. मी काय सांगितलं? वन क्षेत्र म्हणजे पहिलं काय मी तुम्हाला काय सांगितलं होतं की फक्त झाडांची माहिती देत होतो. आता जी क्षेत्र आहे म्हणजे समजा एक्झाम्पल एवढी जमीन आहे, त्या जमिनीला वाढवली गेली. ती कुठं वाढवली गेली आहे? मिझोराम. ओके, मिझोराम. ठीक आहे, बघा आपली राम हे देवाचं नाव आहे आणि खरंच चांगलं काम केलं यार. जय श्रीराम, जय श्रीराम. राम, कारण आपली वनांमुळे आपण जगलोय आणि
झाड हे आपलं देव आहे आणि राम राम मिझोराम. गॉट इट? हे लक्षात पाहिजे. वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ. राम आपल्या देवासारखं एकदम पुण्य ठिकाणी आपलं काम केलेलं आहे मिझोराम मध्ये, तर त्याच्यामुळं 242. ठीक आहे, 242 हे केलेलं आहे. जरी आपण बघितलं 242 242 राम म्हणते का नाही बनते, चला ठीक आहे, ट्राय केलं आपण. ओके, आता सर्वाधिक वन क्षेत्र असलेले राज्य तुम्हाला सांगितले मध्य प्रदेश आहे. ओके, सर्वाधिक वन क्षेत्र असलेले राज्य ते येते मध्य प्रदेश. आणि सर्वाधिक प्रमाण कमी वन क्षेत्राचे, आता प्रमाण म्हणजे प्रमाण कमी आहे कुठे, ते म्हणजे लक्षद्वीप. ओके, लक्षद्वीप. आता तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, वनक्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण कमी. आता आपला हा भारत मॅप आहे, राईट? असा एक मॅप करा आपला लक्षद्वीप हा पाण्याच्या इकडे आहे, इथं सगळं पाणी आहे, आणि अंदमान निकोबार पण इकडे, आणि त्याच दोन्हींची कमी आहे. ऑब्विसली यार, आपल्या भारताला एकदम चिटकून नाहीये, मध्ये एवढा गॅप आहे म्हटल्यावर 100% तिथं वन क्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण कमी असणारच, राईट? आता या चार्ट मध्ये आपण काय लक्षात ठेवलं, आपलं राम देवाच्या नावाने रामाच्या कृपेने वन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली आहे. सर्वाधिक वन क्षेत्र असलेले राज्य ऑलरेडी सांगितले मध्य प्रदेश आहे. आणि जर वन क्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक प्रमाण, ठीक आहे, लक्षद्वीप आहे. म्हणजे ओके सॉरी, जे पाण्याच्या आउटसाइडला जिथं माझा एक अंदाज होता की कमी असेल तिकडच जास्त आहे, म्हणजे लक्षद्वीपचे 91.33%. ओके, ह्याचा अर्थ काय झाला की इथं लोकसंख्या कमी असल्या कारणामुळे म्हणजे जवळपास 90% प्लस लक्षद्वीप मध्ये सगळ्यात जास्त वन क्षेत्राचे सर्वाधिक प्रमाण आहे. ओके, आतापर्यंत तुम्हाला समजलं तुम्हाला काय पाठ करायचं होतं काय नाही. आपण नेक्स्ट चर्चा करूया की आता की रिपोर्ट्स मध्ये काय काय सांगितलं गेलं काय काय नाही आपण बघूया. बघा, आपले 19 राज्य केंद्रशासित प्रदेश 33%हून अधिक भौगोलिक क्षेत्र वनाखाली आहेत. ठीक आहे, आणि अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर 75% पेक्षा जास्त जंगले आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो की ह्याच्यातलं काय काय करायचे तेवढंच करा सध्या तरी. अगं, देशातील बांबूचे क्षेत्रफळ व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आणि जंगलातील कार्बन साठा ह्याची एक संख्या 154.600, आणि ह्याची एक तुम्हाला पाठ करावी लागेल. आता तुम्हाला एक सांगतो, तुमचा जो मगाचपासून डाऊट होता वन क्षेत्र, ठीक आहे, बघा 10% पेक्षा जास्त झाडाची छत घनता असलेली आणि किमान 1 हेक्टर कव्हर असलेली जमीन. ओके, म्हणजे 10% पेक्षा जास्त झाडांची छत घनता असलेली आणि किमान 1 हेक्टर कव्हर असलेली जमीन म्हणजे तिला फॉरेस्ट म्हणजे वन क्षेत्र म्हणून घोषित केलं जातं. वृक्षादन म्हणजे ट्री कव्हर म्हणतात, पण ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये बांबू असेल म्हणजे बांबू, त्या झाडांच्या बांबू जेव्हा समाविष्ट होतो तेव्हा वृक्षादान म्हणजे ट्री कव्हर मध्ये तुमचं हे दिलं जातं. हा फरक खूप महत्वाचा आहे. हे दोन्ही डिफरन्स तुम्ही एका वहीवर लिहून घ्या, कारण हा डिफरन्स लवकर कुणाच्या लक्षात येत नाही. ह्याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, बांबूचे क्षेत्रफळावर विचारलं जाईल तुम्हाला, आणि जंगलातील एकूण कार्बन साठा ह्याच्यावर एक विचारलं जाईल, आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट खारफुटी वने, हे पण पाठ करून ठेवा या गोष्टी. आणि सर्वाधिक आच्छादन पश्चिम बंगाल, ही एक गोष्ट पाहिजे लक्षात. ठीक आहे, आणि सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा तुमचा यावर्षी विचारायचा सगळ्यात जास्त चान्सेस मला वाटतोय की खारफुटीच्या प्रमाणाचे किती टक्के महाराष्ट्रात आहे, आणि ऑप्शन दिले 6.3, 5, 6, 7, 8% असं विचारलं जाईल. त्याच्यामुळे हा तुमचा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन राहील खारफुटीच्या वनांबद्दल. ओके, अजून आपण इम्पॉर्टन्स बघूया. बघा आता सिंपल ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एकूण राज्याचे क्षेत्रफळ हा खूप पहिलीतला प्रश्न आहे, सगळ्यांना माहिती पाहिजे 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर.
बघा अक्ष आणि रेखावृत्त विचारत नाहीत, पण तरी तुमची लक्षात ठेवा डोंगरांच्या जिल्ह्यांची संख्या किती आहे, ती 7 आहे. हे पोलीस भरतीचे प्रश्न आहेत. आदिवासी जिल्ह्यांची संख्या किती आहे, ते 12 आहे. हे पण पोलीस भरतीचा प्रश्न आहे. हा तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतात. राखीव वनक्षेत्र किती आहे, 50,865. हा एक तुम्हाला येऊ शकतो. बाकीचं खालचं काय करण्याची गरज नाही. हा संरक्षितचं थोडं 50-50 आहे. हा एखादा आला तर आला, बाकीचं एवढं करण्यासारखं नाही. पण राज्यांच्या क्षेत्रफळांची वनाचे प्रमाण येतं 20.13%. आता तुम्हाला वाटेल मी एवढं सांगतोय आता काय करू, एका वहीवर लिहून घ्या. पेपरला आलं की तुमच्या बरोबर डोक्यात ही गोष्टी क्लिक होती. मी जी शिकवली आणि तुम्ही एकदा लिहून काढली ती गोष्ट तुमची 100% क्लिक होऊन जाईल. ओके, आता इम्पॉर्टंट, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याच्यात तुम्ही लक्ष द्या प्रॉपर. बघा सर्वाधिक वनक्षेत्र ऑब्विसली गडचिरोली. ठीक आहे, हे तर सगळ्यांना पाठच पाहिजे. गडचिरोली सगळ्यात आहे. पण टीसीएस पॅटर्न म्हणा, आयबीपीएस पॅटर्न म्हणा, तलाठी म्हणा, एमपीएससी म्हणा, ती विचारती सेकंड वालं. हो का, गडचिरोली आणि सेकंड आहे रत्नागिरी. आता रत्नागिरी तुमचं हे पाठ पाहिजे या दोन्ही गोष्टी, गडचिरोली आणि रत्नागिरी. ठीक आहे, बघा दोन्ही वेलांच्या लक्षात ठेवू शकता, ची आणि गी. ह्याला सर्वाधिक वनक्षेत्राला ह्या पहिल्या 2 रँकिंग तुमच्या लक्षात पाहिजेत. त्याच्यानंतर सर्वाधिक वनांचे प्रमाण. बघा आता इथं गडचिरोली, पण इथं आला सिंधुदुर्ग आणि त्याच्यानंतर रत्नागिरी. म्हणजे बघा गड आला, मग सिंधू आला, मग रत्नागिरी आला. आणि जवळपास दोघांमध्ये काही फरक नाही, 52.62. आता पर्सेंटेज लक्षात ठेवायची गरज आहे का, तुमचा प्रश्न असेल. पर्सेंटेजची सध्या तरी काही गरज नाहीये. हा गडचिरोलीचं लक्षात ठेवू शकता आणि ठीक आहे, काही गरज नाही. सर्वाधिक कमी वनक्षेत्र. ठीक आहे यार, नाव मोठं दर्शन छोटं, म्हणजे ते आपली मुंबई शहर आणि 4.42%. आणि ह्याची पण सध्या काही गरज नाहीये लक्षात ठेवायची. 4.42%. हा सॉरी, स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे, पण कुठलं, मुंबई शहर सर्वात कमी वनक्षेत्र. यार एवढी बिल्डिंग्स बांधल्या गेलेल्या आहेत की तिथं आता वनाला क्षेत्रच राहिलेलं नाहीये. ते म्हणजे आपलं मुंबई शहर. सर्वाधिक वनक्षेत्र कोणतं आहे, वनक्षेत्र आपल्याला माहिती आहे, दोन्ही साईडला एक गडचिरोली आहे, त्याच्या खाली रत्नागिरी आहे. हा मग त्याच्यानंतर गडचिरोली आणि अचानक मध्ये सिंधुदुर्गने उडी मारली वनांचे प्रमाण मध्ये, आणि मग रत्नागिरी खाली गेले. जवळपास सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचं एक सारखंच आहे. ही माझ्या डोक्यात फिट ठेवलेलं आहे. आता सर्वात कमी वनांचे प्रमाण लातूर, सोलापूर. हे बघा तूर आणि पूर, यार तूरपूर करून टाकले. सर्वात कमी वनांचे प्रमाण म्हणजे वनच नाहीत, तूर आणि पूर. जीवनाला पूर लावलाय दोन्ही शहरांनी. काय वन लावायला काय प्रॉब्लेम आहे का दोघांना? आणि 0.22 0.30%. ओके, या 2 गोष्टी लक्षात ठेवा, तूर आणि पूर. ठीक आहे, सर्वाधिक झुडपे अहिल्यानगर, सर्वाधिक कमी झुडपे. आता हे तुम्हाला बोलायची गरज नाही यार, इथं झाडच नाहीये तुमच्या मुंबईला, वनक्षेत्रच नाही तर तिथं झुडपे पण कमी असणार ना. आता बघा 21 ची तुलना केलेली आहे, दोन्ही लक्षात ठेवा. हे दोन्ही मोस्ट इम्पॉर्टंट मी म्हणेन. काय 82.84 स्क्वेअर मीटर. आणि वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ आणि वनक्षेत्रात सर्वाधिक घट, दोन्हींचं प्रमाण लक्षात ठेवा. आणि ती सगळ्यात वाढ झाली ती ठाण्यामध्ये. ओके, आणि पूर्ण घट आहे 86.97. हे पण एवढं इम्पॉर्टंट नाही, पण हा वरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण चार्ट मध्ये काय काय लक्षात ठेवलं की बाबा सगळ्यात इम्पॉर्टंट सर्वाधिक वनक्षेत्र आहे गडचिरोलीला. ठीक आहे, त्याच्यानंतर होतं आपलं काय, रत्नागिरी. ठीक आहे, पण सर्वाधिक वनांचे प्रमाण काय होतं, गडचिरोली. त्याच्यानंतर अचानक हिरोवाली एंट्री मार दी सिंधुदुर्ग ने, तो सिंधुदुर्ग आ गया बीच में. फिर उसके बाद आपला कोण आहे ती एंट्री परत रत्नागिरी. आणि तुम्हाला माहिती आहे बिल्डिंग उभा करून यार ह्यांनी सगळी झाडं तोडली मुंबई शहरने. आणि सगळ्यात वनांचे प्रमाण कमी म्हणजे तूरपूर, लातूर आणि सोलापूर. पहिल्या नंबरला लातूर आहे, सेकंड नंबरला सोलापूर आहे. 0.22% आणि 0.30% तिथं आहे.
त्याच्यानंतर सर्वाधिक झुडपे. आता झुडपाखाली काय काय होतं, अहिल्यानगरमध्ये झुडपं लई येत रे. झुडपाखाली काय काय होतं आम्हाला सगळं माहितीये, पण छान आहे. झुडपा आपल्या इथं भेटत नाही, पण झुडपाच्या खाली काय काय गोष्टी चालतात ती म्हणजे अहिल्यानगरमध्ये. तर अहिल्यानगरसाठी ते लक्षात ठेवा. अरे झुडपाला हे पण म्हणतात बरं का, स्क्रूप. हे मला पण नव्हतं माहिती. स्क्रब. ओके, स्क्रबला झुडपे म्हणतात का? ओके, इंग्लिशला येऊ शकतं आपल्याला स्क्रब. ओके. आणि सर्वाधिक वाढ कुठं झाली? ठाणेमध्ये झाली. 82.84 चौरस किलोमीटर मध्ये तुमची ठाणेमध्ये वाढ झालेली आहे 21च्या तुलनेनुसार. आतापर्यंत तुम्हाला काय काय शिकवलं, आय होप समजलं असेल. आपण लगेच नेक्स्ट वाला घेऊ. हे बघा, आता हा जो प्रश्न आहे ना, हे बघा मेन इम्पॉर्टंट आहे. वन मॅन मध्ये 21 मध्ये महाराष्ट्र ह्या देशातील 3ऱ्या स्थानावर होता, तर 2023 मध्ये 5व्या स्थानावरती आला आहे. म्हणजे 3ऱ्या नंबरवरून तो आता 5व्यावर आलेला आहे. चला ठीक आहे, काय विषय नाही. सर्वाधिक वनव्याचा प्रमाण नोंदी गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. आता वनव्या काय नक्की, वनव्या आहे काय? आता तुम्हाला सांगतो वनव्या म्हणजे काय असतं माहितीये का? ते जंगलामध्ये आग लागणे ह्यालाच वनव्या म्हणतात. म्हणजे आगीचे प्रमाण जास्त झाले. मग गडचिरोलीमध्ये असं काय झालं सांगतो तुम्हाला. 4-5 गोष्टी सांगतो काय असू शकतात. की बाबा एखादी माणसं आहेत, आग लावून गेली, ठीक आहे, हे पहिलं कारण असू शकतं. पण प्रत्येक गोष्टला मानवच कारणीभूत आहे असं बोलू शकत नाही. कोरडी हवा आहे तिकडं, उन्हाचं जास्त प्रमाण आहे, झाडांचं जेव्हा घर्षण होतं उन्हामुळं, तिथं गरमी हीट जास्त असल्यामुळे तिथं वनांना जास्त प्रमाणात आग लागली जाते. आणि ती आग लागल्यामुळं तिथं वनव्याचे प्रमाण जास्त नोंदल्या गेलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की बघा, मोडिस टेरा एक्वा या सॅटेलाइटद्वारे ही गोष्ट समजली असेल त्यांना. म्हणजे हे बाबा आग लागलेली प्रमाण कशी समजली, वहीवर लिहून ठेवतात का? अरे प्रत्येक हवामान खात्याचं पण एक ऑफिस असतं, त्यांना सॅटेलाइट थ्रू समजतं वर्षभरात 10,000 गोष्टी घडल्या, 5 वेळा घडल्या, 100 वेळा घडल्या. तर ह्या सॅटेलाइटद्वारेच ह्यांना या माहिती कळलेल्या असतात की वनव्याचे प्रमाण गडचिरोलीमध्ये जिल्ह्यांमध्ये जास्त झालेल्या आहेत. हा प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारायचा खूप चान्स आहे. त्याच्यानंतर बघा, हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही, ठीक आहे. आता इथं बघू शकतो आपण, कारण खारफुटी वने, ठीक आहे, हा प्रश्न लय वेळा गेलाय म्हणून मी हा थोडासा परत घ्यावं म्हटलं तुमच्याकडून. बघा, खारफुटीचे आच्छादन, भारताचे खारफुटीचे आच्छादन 491.68, एवढं इम्पॉर्टंट नाहीये, ठीक आहे. 0.15% भौगोलिक दृष्ट्या मोस्ट इम्पॉर्टंट हा राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर 0 हा पण तुम्हाला घट विचारली जाऊ शकत नाही. हा, गुजरातमध्ये खारफुटीचे 36 किलोमीटरची घट झाली आहे. बघा, गुजरातमध्ये आपले नरेंद्र मोदी जिथून आलेले आहेत तिथून त्यांचं काहीतरी हे झालंय. तर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात अनुक्रमणे 13.01% वाढ झाली आहे. बघा, गुजरातमध्ये घट झालेली हा प्रश्न विचारणार नाही. गुजरातमध्ये आपलं नाव खराब करणार नाही. हा, महाराष्ट्रात वाढ झालेली 100% प्रश्न येऊ शकतो. 13.01% खारफुटीची वनांमध्ये वाढ झालेली आहे. हा तुम्हाला प्रश्न विचारायचे पूर्ण चान्सेस आहेत. हे बघा, आता आपण थोडीशी अजून चर्चा करूया की शीर्ष 3 राज्ये क्षेत्रफळ सर्वाधिक वनक्षेत्र असलेली. बघा, हे आपलं ऑलरेडी झालंय मध्य प्रदेश, त्यानंतर अरुणाचल प्रदेश. हा अरुणाचल प्रदेश तुमच्या माहितीमध्ये पाहिजे, ठीक आहे, वनक्षेत्र असलेली, ठीक आहे. बाकीचं एवढं काही सध्या गरजेचं नाहीये. टॉप 3 कार्बन साठा, हा मी इम्पॉर्टंट टॉपिक घेतला कारण यावर्षी कार्बन साठेमध्ये तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, जो 21च्या तुलनेत 21.5 दशलक्ष टनांनी वाढलेला आहे. आणि टॉप 3 मध्ये बघा, अरुणाचल प्रदेश, ठीक आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रात 465 टन यांनी वाढलेला आहे. भारताचा कार्बन साठा किती आहे ते बघा,
आणि जो 2025च्या आधार वर्षापेक्षा 2.29 अब्ज टनांनी वाढलेला आहे. आणि 2030 मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हा प्रश्न लय वेळा विचारू शकतो. कार्बन आणि 2030 चा एक संबंध आहे, तो तुम्हाला एक्झाम मध्ये दिसून येणाऱ्या दिवसांमध्ये. ओके, आता बघा, जंगलातील आग उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या पहिल्या 3 राज्यांमध्ये आहे 23-24च्या हंगामात. तर हा प्रश्न काही एवढा इम्पॉर्टंट तर वाटत नाहीये, पण तरी उत्तराखंड मध्ये बघा पहिल्या, म्हणजे आज जसं आपल्या गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त आग लागली होती, तशी उत्तराखंड मध्ये आगीचे प्रमाण जास्त दिसण्यात आले. आता बघा, मी तुम्हाला जेवढं शिकवलंय, ठीक आहे, जेवढं इम्पॉर्टंट होतं आपण सगळं घेतलं, पण म्हणतात ना, एवढं घेऊन सुद्धा आपल्याला होमवर्क देणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला एमसीक्यूचा पीडीएफ देईन वन अहवालवर, तो पीडीएफ सॉल्व्ह करणं तुमचं गरजेचं आहे. आणि माझा ऍप्लिकेशन आहे रविराज देसाई, तुम्हाला जीकेचे असे मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला दिसून येतील. तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्या ऍप मध्ये येऊन गुगल प्ले स्टोर वरून आपल्या कोर्सेस मध्ये जॉईन होऊ शकता.